कोकण विशेष आमसुलाचं सार करण्यासाठी लागणारे साहित्य 7 ते 8 आमसुलं, गरम पाणी, आमसुले भिजवण्यासाठी 2 चमचे साखर, चवीनुसार मीठ, 1 चमचा साजूक तूप, अर्धा चमचा जिरं, 2 चिरलेल्या लसूण पाकळ्या, कढीपत्ता, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर। आमसुलात गरम पाणी घालायचं आणि आमसुलं भिजवून घ्यायची। आता गर काढून घेत हे पाणी गाळून घ्यायचं। आता यात पाणी, साखर, चवीनुसार मीठ घालायचं। आता तूप गरम करत त्यात जिरं, लसूण, कढीपत्ता, मिरच्या घालायच्या आणि ही फोडणी सारावर घालायची। वर आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची। झालं आपलं कोकण विशेष आमसुलाचं सार तयार। सो काय करतोय आता आपण पहिल्यांदा 7-8 आमसुलं घेऊया आणि त्याच्यात गरम पाणी एक 10 मिनिटं घालून ठेवूया। गरम पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये आपण हे आमसुलं भिजवली आहेत। एक 10 मिनिटांनी ती आपण कोळून गाळून घ्यायची आहेत। आपण मगाशी गरम पाणी घालून जी आमसुलं भिजवली होती ती आता छान फुगली आहेत, म्हणजे सोक झाली आहेत। आपण ती आता कुस्करून घेऊया आणि रंगही सुरेख आला, रंगही फार सुरेख आलाय। आमसुलं नीट व्यवस्थित कुस्करून घेऊया आणि ती बाजूला काढूया। आमसुलाचे जे गर आहे आमसुलाचा गर काढलेला आहे बाजूला। आणि आता हे आपण आमसुलाचं जे पाणी आहे ते सारासाठी जे आपण वापरणार आहोत ते आपण गाळून घेऊया। आता जो आपण आमसुलांचं गाळून तयार केलं पाणी आहे त्याच्यामध्ये थोडं ॲड करायला लागेल। ते आपण अंदाजाने पाणी ॲड करूया। त्याच्यामध्ये एक 2 चमचे साखर लागेल घालायला। नंतर तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता। चवीनुसार मीठ। हे नीट ढवळून घेतल्यावर आता आपल्याला त्याच्यावर फोडणी घालायची। आता आपण जे आमसुलाचं सार केलंय त्याला आपण तुपाची फोडणी देणार आहोत। आपण प्रथम जिरं घालूया। ते तडतडाच्या आधीच थोडेसे लसूण टाकू। ही थोडा कढीपत्ता जरा चुरून टाकते म्हणजे थोडा चांगला वास येईल। 2 मिरच्या। ही जी तुपाची फोडणी आहे ना का म्हणजे त्याचा सुवास छान दरवळतोय। क्या बात आहे। अगदी साधी आहे पण मस्त सुग्रा असं आपण म्हणतो ना तसा सुवास तरवळलेला आहे। आता हे झालंय। आता आपण या सारावर ही फोडणी घालूया। आता आपण जी तुपाची फोडणी केली आहे ती आपण सारावर घालणार आहोत। वरून जरा कोथिंबीर घालूया। क्या बात आहे। रंग खूप सुरेख आलेला आहे आणि हे छान लागतो मऊसर भात केल्यावर त्याच्याबरोबर सार हे खूप छान लागतं।